वेलकम टू न्यू व्लॉग गाईज. आता युमथांग व्हॅलीला आहे. लाचुंगपासून अराउंड 16 किलोमीटर आहे आणि इथूनच पुढं 0 पॉईंट आहे, जो की ॲक्च्युली बंद आहे आत्ता, कारण काल रात्री हेवी स्नोफॉल झाला. तो डोंगर आहे तो 0 पॉईंट आहे आणि त्याच्या पलीकडे चायना आहे. बॉर्डर आहे ॲक्च्युली, म्हणजे या डोंगराच्या पलीकडे चायना आणि तिथंपर्यंतच जाऊ शकतो आहे, कारण आता बंद आहे. आणि आहे पूर्ण युमथांग व्हॅली. खाली सगळं पाणी पाणी झालंय. पाय ठेवलं चेपेक आवाज आला. युमथांग व्हॅली, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असं म्हणतात. फ्लॉवर्स तर काय दिसेना जातं सध्या, मे बी समरमध्ये असतील. आणि पुढं सगळी अशी पाईनची झाडं आहेत, बहुतेक पाईनचीच झाडं आहेत आणि त्याच्यावरती स्नो पडलेला आहे. ते आपल्याला हे दिसत नाही का, ऑप्टिक फायबर केबलमध्ये लाईट दिसते. लहानपणी ते मिळायचं असं ऑप्टिक फायबर केबलच्या रस्त्यावर साईडला विकायचं, कलरफुलवाले गोल गोल फिरायचं, तसं दिसायला लागले सगळं. दम एवढा बेकार लागायला लागलाय, एवढं सुन्न झालंय हात, डोकं पण जरा गरगरायला लागलंय. कारण सगळा फॉग आता खाली आल्याबरोबर चारीला जे माउंटन्स आहेत चारी साईडनं, पूर्ण फॉग खाली आलाय. मागं या साईडला स्काय पूर्ण क्लिअर आहे आणि या साईडला पूर्ण फॉग आहे. बारीक बारीक स्नो पडायला लागलाय. स्नो पडायला लागला सगळं बारीक बारीक. आणि इथं जर अजून जास्त वेळ थांबलो तर लई गोठल सगळं. स्नोईंग गाईज, स्नो मध्ये पहिल्यांदा गाडी चालवली आम्ही दोघं पण. आता 0 पॉईंटवरून आलो. येताना पाऊस होता बारीक बारीक, स्नोफॉल तर झालाच थोडाफार आणि पाऊस पण होता. आणि म्हटलं तसं युमथांग व्हॅली तिथून 21 किलोमीटर 21-22 किलोमीटर आहे आणि तिथून 0 पॉईंट 16-17 किलोमीटर आहे. 0 पॉईंट काय जाता आलं नाही, स्नोफॉल झाला होता त्यामुळं. बाकी आता इकडून बघणार आणि 2 वॉटरफॉल आहेत या साईडला. आता जेवण करणार आणि जाणार. इथं स्टे आहे आमचा. लय भूक लागली आता. पाणी इथं पण सरकत आहे की तू ठेवते की. काय सांगितलं? अंडा करी. हां हां, बाय 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 बाय.